हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आहे मंडे, म्हणजेच आहे ना आपण आज टिफिन रेसिपी नंबर 3 शेअर करणार आहोत। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे मिनी पिंक उत्तप्पम्स आणि त्याबरोबर आपण देणार आहे बॉइल्ड स्वीट कॉर्न। आता पिंक उत्तप्पम म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की काय असेल किंवा काय टाकलं असेल, तर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकून आपण त्याला छानपैकी ना कलर आणलेला आहे। तर चला बघूयात आपण आजचा कलरफुल टिफिनची रेसिपी। मिनी पिंक उत्तप्पमसाठी ना आपण घरी केलेलं हे डोसा इडली बॅटर असतं ते घेतलेलं आहे। तुम्ही जर बाहेरचं विकत आणलं तर अर्धा किलो या प्रमाणात आणलं तरी चालेल। हे पण आपलं अर्धा किलोच्या प्रमाणात आहे आणि फर्मेंटेशनच्या वेळेला ना मी मीठ टाकलेलं आहे, सो आता मी मीठ टाकणार नाहीये। आता यात ना आपण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे ना बीटरूटची पेस्ट तुम्ही टाकू शकता। ह्याच्यात मी आता 2 चमचे टाकलेली आहे। बीट उकडून आपण गार करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता पेस्ट आहे ना ह्याच्यात मिक्स करून झाली आहे। ह्याच्यात आता आपण 1 चमचा तिखट टाकू किंवा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता। आता ह्याच्यात ना आपण अगदी अर्धा चमचा साखर टाकणार आहे। तर साखर ह्याच्यासाठी की उत्तप्पा ज्या वेळेला आपण आहे ना तव्यावर टाकतो तो इव्हनली छानपैकी फ्राय होतो, त्याला कलर इव्हनली छान येतो, यासाठी आपण हे सगळं मिक्सचर छान एकत्र मिक्स केलेलं आहे। आता आपण आहे ना उत्तप्पम करायला घेऊया। उत्तप्पम करण्यासाठी ना आपण आहे ना तवा ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून आपण आहे ना टिश्यू पेपरनी ग्रीस पण करून घेतलंय। आता उत्तप्प्याचं आपण पीठ टाकायला लागूया। या तव्यावर ना एकूण 4 बसतात, आपण मिनी उत्तप्पे करतोय त्यासाठी आपण 4 ह्याचं टाकून घेऊयात पीठ। आता पीठ टाकून झाल्यावर आपण त्याला ना टॉपिंग करूया। थोडासा आपण बारीक चिरलेला कांदा टाकूयात। आता त्याच्यावर बारीक चिरलेली सिमला मिरची टाकूयात। आता टॉपिंग तुम्ही कुठल्याही भाज्यांचं करू शकता, तुम्हाला जे आवडेल त्या भाज्यांचं करू शकता तुम्ही। आता त्याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेऊयात। आता त्याच्यावर थोडासा कांदा लसूण मसाला, आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर साधं लाल तिखट तर आपण आहे ना बॅटरमध्ये टाकलेलं आहे। आता फायनली आपण थोडंसं ह्याच्यावर तूप टाकून घेऊयात। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। मीडियम गॅसवर आपण आहे ना आता हे खालच्या साईडनी छानपैकी फ्राय करून घेऊयात। आता 2 मिनिटं झाल्यावर ना उत्तप्प्याची वरची साईड आहे ना ड्राय होते थोडीशी, तर त्यावेळेला काय करायचं, हे थोडंसं असं हलकं प्रेस करायचं, म्हणजे या ज्या भाज्या आहेत त्या बरोबर आहे ना ह्याच्यात अशा चांगल्या स्टिक होऊन राहतात। आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपण आता हे उत्तप्पे उलटून घेऊयात। तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर आलेला आहे, एकदम गोल्डन रेड असा आलेला आहे। आता आपण सगळे उत्तप्पे उलटून घेतलेले, तर खालच्या साईडने अगदी 1 मिनिट आपण फ्राय करून घेऊयात। तूप आहे त्यामुळे त्या साईडनी पण कलर खूप छान येणार आहे। आता 1 मिनिट झाले, आपण चेक करूया दुसऱ्या साईडनी फ्राय झालाय का। येस, मस्त दुसऱ्या साईडनी पण फ्राय झालाय। तुम्ही बघू शकता आपल्या उत्तप्प्याला इतका छान कलर आलेला आहे आणि त्याच्यावरची जी कॅप्सिकम आपण ढोबळी मिरची टाकली त्याचाही हिरवा रंग इतका छान उठून दिसतोय। तर फ्रेंड्स, मस्त असं टिफिन स्पेशल रेसिपी तयार आहे, पिंक मिनी उत्तप्पम्स। आणि ना आपण टिफिन मध्ये त्याबरोबर हळद आणि मीठ टाकून उकडून घेतलेले स्वीट कॉर्न सुद्धा आपण त्याच्यात दिलेले आहेत। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आहे ना मस्त, आणि महत्त्वाचं म्हणजे आपला कलरफुल टिफिन झालेला आहे। आता सिक्रेट इन्ग्रेडियंट तर तुम्ही बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये की आपण बीट यूज केलंय, मुलं बीट अजिबात खात नाही, तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता। एकतर अट्रॅक्टिव्ह पण दिसतं आणि मुलांच्या पोटातही जातं। सो तुम्ही पण नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।